नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 18 जून 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. कार्यक्षेत्रात तुमचा प्रतिबंधी आज तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो, म्हणून आज तुम्हाला डोळे आणि कान उघडून काम करण्याची आवश्यकता आहे. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबुड करू नका. तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल, पण शेवटी जे झालं ते चांगल्यासाठीच हे तुम्हाला जाणवेल. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. तुमच्या प्रेयसीवर तुम्ही हुकुमशाही गाजवू पाहाल तर खूप गंभीर समस्या उद्भवेल. वृषभ राशी. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. तुम्हाला प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. लहान व्यवसाय करणारे या राशीतील जातकांना आज तोटा होऊ शकतो, तथापि तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. जर तुमची मेहनत योग्य दिशेत आहे तर तुम्हाला चांगले फळ नक्कीच मिळतील. एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे, परंतु तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतित होऊ शकता. म्हणून तुम्हाला आमचा सल्ला आहे की लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कुणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत एक आरामदायी दिवस घालवाल. आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, लोभ, राग, शंका असे नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सोडावे लागतील, कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचे काम करतात. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला भरघोस नफा होईल. मिथुन राशी. भावनिक आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या मदतीला ज्येष्ठ धावून येतील. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे, कारण तुम्ही सदा सर्व काळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा. वेळेचा सदुपयोग करणे शिका. जर तुमच्या जवळ रिकामा वेळ आहे तर काही रचनात्मक करण्याचा प्रयत्न करा. वेळेला खराब करणे ही चांगली गोष्ट नाही. वैवाहिक आयुष्याचे काही निश्चित फायदे असतात आणि आज तुम्हाला त्यांचा अनुभव येईल. आपल्या भांडकुदळ स्वभावावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आपले नातेसंबंधांना धक्का बसू शकतो. खुल्या मनाने विचार करणे आणि कोणाही बद्दलचे पूर्वग्रह सोडून देण्याने आपल्या या स्वभावावर मात करू शकता. जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहेत त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. कर्क राशी. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे नवे मित्र जोडाल. आपले रोमॅन्टिक विचार जग जाहीर होऊ देऊ नका. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. घरातील लहान सदस्यासोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. जीवनाच्या वाईट कामात पैसा तुमच्या कामी येईल, म्हणून आजपासूनच आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा, अथवा तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सिंह राशी. वयोवृद्धांची तब्येत तुमच्या काळजीचे कारण ठरू शकते. प्रणयराधन करण्याच्या आठवणींनी तुमचा दिवस व्यापून राहील. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलामुळे तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही जीवनसाथीसोबत वेळ घालवण्यात आणि त्यांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन कराल.
परंतु त्यांचे खराब स्वास्थ्यामुळे हे होऊ शकणार नाही. तुमचे असणे हे तुमच्या जोडीदारासाठी किती मौल्यवान आहे हे तुमचा जोडीदार आज तुमच्या समोर शब्दात व्यक्त करेल. तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. जे लोक आतापर्यंत पैसा विनाकारण खर्च करत होते, आज त्यांना समजेल की पैशाची आयुष्यात किती आवश्यकता आहे. कारण आज अचानक तुम्हाला पैशाची गरज असू शकते आणि तुमच्याजवळ पर्याप्त धन नसेल. कन्या राशी, तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. वेळेच्या आधी सर्व कामे पूर्ण करणे ठीक असते. जर तुम्ही असे केले तर तुम्ही आपल्यासाठीही वेळ काढू शकता. जर तुम्ही प्रत्येक कामाला उद्यावर ढकलले तर तुम्ही स्वतःसाठी कधीही वेळ काढू शकणार नाही. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे. पत्नी तुम्हाला आनंदी करेल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी तुम्ही रागावर मात करणे गरजेचे आहे. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तूळ राशी, आकर्षक वाटणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मुळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ज्ञांशी बोलून घ्या. मुलामुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी चांगले वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करून त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्रोत आहे याचा अनुभव मिळेल. प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियांच्या पलीकडची असते, पण आज तुम्ही या सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. सोशलाइज होण्याची चिंता तुम्हाला उदास करेल. तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन ही चिंता नाहीशी करा. वृश्चिक राशी, प्रेम प्रकरणामध्ये यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा. आपले शरीर उत्तम बनवण्यासाठी तुम्ही बराच वेळ विचार कराल, परंतु इतर दिवसाप्रमाणे आजही हा प्लॅन तसाच राहील. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या अवतीभोवती असलेल्या लोकांना प्रभावित करेल. दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते, ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबियासमवेत पार्टीसाठी जा. त्यामुळे केवळ आपल्यावरील ताण कमी होणार नाही, तर आपली द्विधावस्था देखील नाहीशी होईल. धनु राशी, तुमच्या प्रेमजीवनात आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे. परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होईल. साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच जसा तो फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. प्रेमच प्रेम चोहीकडे अशी तुमची स्थिती आहे. आजूबाजूला बघा, वातावरण गुलाबी आहे. मकर राशी, आर्थिक पक्ष मजबूत होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर आज तो तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजाकडे देखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे. शिस्तबद्ध पण मुलं नसलेलं घर निर्जीव ठरतं.
प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण हार मानू नका. प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. आपले कौशल्य दाखवण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला एकटा वेळ घालवू शकता. वैवाहिक आयुष्याकडून अपेक्षा ठेवल्या तर केवळ दुःखी होण्याची शक्यता अधिक आहे. कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुंभ राशी, आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाची नर्म उबदार अनुभूती शेअर करणे म्हणजे प्रेम. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुसऱ्यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. क्षुल्लक वाद विसरून जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला मिठी मारेल, तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होणार आहे. सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात, आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सजग राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रभावी बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. मीन राशी, आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणीवर मात करणे शक्य होईल. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत, यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. काही जणांना अनोखा नवा रोमांस हमखास लाभेल. प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरून जाईल. सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करू शकतात. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल. उत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा. धन्यवाद.